नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय भूगोल यामधील 3ऱ्या नंबरचा पाठ आहे आर्द्रता आणि ढग। यामधले प्रश्न उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अगदी मी छोटे त्याचे उत्तर काढून दिलेले आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तिथून ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता। तर वेळ न वाया घालवता आज आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये पहिला प्रश्न, योग्य जोड्या लावा आणि साखळी पूर्ण करा। जसं इथे अ, ब आणि क असे 3 भाग दिलेले आहेत। त्याच्यामध्ये सिरस हा जास्त उंचीवरील, याचा सेकंडला जोडी लागेल। त्याच्यानंतर क्युमिलो निंबस याची फर्स्ट म्हणजे आकाशामध्ये उभा विस्तार याला जोडी लागेल। निंबो स्ट्रेटस याची कमी उंचीवरील म्हणजे IV याला जोडी लागेल आणि अल्ट्रोक्युम्युलस याची थर्ड याला म्हणजे मध्यम उंचीवरील याला जोडी लागेल। त्यानंतर इकडे जो भाग आहे त्याच्यामध्ये आकाशात उभा विस्तार याची जोडी लागणार आहे D म्हणजे हिमस्फटिक ढग, जास्त उंचीवरील याची जोडी लागणार आहे A म्हणजे गरजणारे ढग, मध्यम उंचीवरील याची जोडी लागणार आहे C म्हणजे रिमझिम पाऊस आणि कमी उंचीवरील याची जोडी लागणार आहे B ला। त्यानंतर कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। जसा पहिला प्रश्न आहे, हवेची रिकामी जागा हवेच्या तापमानावर अवलंबून असते। बाष्पधारण क्षमता। दुसरं, 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे तर निरपेक्ष काढली जाते। वाळवंटी प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते आणि क्युमुलस निंबस प्रकारचे ढग वादळाचे निर्देशक आहेत। त्यानंतर मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे साद्रीभवन वातावरणातील धुनीकणाभोवती होते। पुढचा प्रश्न आहे, आर्द्रता आणि ढग। पहिला पॉईंट येईल, हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेल्या ओलसरपणा म्हणजे आर्द्रता होय। यामध्ये पहिला पॉईंट येईल, वातावरणातील बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धुलीकण भोवती एकत्र तयार झालेल्या मोठ्या समुच्च म्हणजे ढग होय। दुसरा पॉईंट आहे, हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपामध्ये असते। ढगामध्ये दुसरा पॉईंट येईल, ढग हे दृश्य स्वरूपामध्ये असतात। त्यानंतर सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता यामधील अंतर। तर याच्यामध्ये पहिला पॉईंट, एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता आणि त्या तापमानावरील हवेची बाष्पीभवन क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता काढली जाते। निरपेक्ष आर्द्रतेतला पहिला पॉईंट, 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। दुसरा पॉईंट, किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते। निरपेक्षमध्ये दुसरा पॉईंट येईल की सागरी भागामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते। सापेक्षमध्ये तिसरा पॉईंट येईल, सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागेला बाष्पधारण क्षमता गुणेला 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे। त्यानंतर निरपेक्ष आर्द्रतेमध्ये तिसरा पॉईंट येईल, निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागेला हवेचे घनफळ। त्यानंतरचा प्रश्न आहे, क्युमुलस ढग आणि क्युलोमिलो निंबस। याच्यामध्ये पहिला पॉईंट, भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहे। यामध्ये पहिला पॉईंट येईल, भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर कमी विस्तार असणारे हे ढग आहे। दुसरा पॉईंट येईल यामध्ये की हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात आणि ते करड्या रंगाचे असतात। तर याच्यामध्ये दुसरा पॉईंट येईल, ते ढग काळ्या रंगाचे आणि घनदाट असून पर्वतकाय दिसतात। तिसरा पॉईंट येईल याच्यामध्ये की क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निर्देशक आहे। त्यानंतर क्युमिलो निंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निर्देशक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा। एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते तर याचं उत्तर आहे, वाळवंटी प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने एखाद्या प्रदेशातील हवा ही कोरडी असते। दुसरा प्रश्न आहे, आर्द्रतेचे मापन कसे केले जाते तर या प्रश्नाचं उत्तर येईल की आर्द्रतेचे मापन हे 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे त्यावरून केले जाते। नंतरचा प्रश्न आहे, साद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर साद्रीभवनासाठी सापेक्ष आर्द्रता वाढणे आणि त्यावरील हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे या गोष्टी आवश्यक आहे। नंतरचा प्रश्न आहे की ढग म्हणजे काय, ढगाचे प्रकार लिहा। तर ढगाचे प्रकार 3 आहे, हवेतील धुलीकणामुळे वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे जलकण हिमकण एकत्र येऊन मोठ्या आकाराने बनतात त्याला ढग म्हणतात। त्याच्यानंतर जास्त उंचीचे, कमी उंचीचे, मध्यम उंचीचे हे ढगाचे प्रकार आहे। कोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस येतो तर निंबोस्ट्रस्ट आणि क्युमिलो निंबस या ढगातून पाऊस येतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे तर सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे। पुढील प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा। पहिला आहे, ढग हे आकाशात तरंगतात। कारण तर ढगातील जलकण आणि हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात। दुसरा आहे, हवा बाष्पयुक्त बनते तर याचं उत्तर आहे, एक विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण सारखे असले की हवा ही बाष्पयुक्त बनते। तिसरा प्रश्न आहे,
क्युम्युलस ढगाचे क्युलोमिलो निंबस ढगामध्ये रूपांतर, तर या ढगाचा काही वेळेमध्ये उभा विस्तार इतका वाढतो आणि त्यामुळे क्युम्युलो निंबस ढगांमध्ये त्याचे रूपांतर होते। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, उदाहरण सोडवा। हवेचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.37 ग्राम लीटर असते, तर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्राम प्रति मीटर असते। तर आपल्याला सापेक्ष आर्द्रता काढायची आहे। त्याचा फॉर्म्युला निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100, याच्यामध्ये ते व्हॅल्यू टाकून द्यायची आणि त्यानंतर ते गणित सॉल्व करायचं। तर याचं आन्सर आपल्याला मिळते 59.26%, म्हणजे 59.26%। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, 1 घनमीटर हवेचे 0 डिग्री सेल्सिअस तापमानावर 4.8 बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता असेल। तर या प्रश्नाचं उत्तर, निरपेक्ष आर्द्रता हे बाष्पाचे प्रमाण आणि हवेचे घनफळ म्हणजे 4.08 भागिले 1 बरोबर याचं उत्तर येईल 4.08 ग्राम पर मीटर क्यूब। तर इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे आणि याआधी मी भूगोलाचे इतर जे चॅप्टर आहे ते सुद्धा या चॅनलवर टाकलेले आहे, तेव्हा तुम्ही तिथून ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता। त्याच पद्धतीने वेगवेगळ्या विषयाची प्लेलिस्टसुद्धा दिलेली आहे, ज्यावरून तुम्ही इतर विषयाचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।